पुतण्याची भेट. काका पुतण्याचं राजकारण आताच नाही बरं का, पहिल्यापासूनच. आता फक्त फॉर्मला आलंय विठ्ठल. आणि एकाने सगळ्या पक्षात काका पुतण्यात बघा तुम्ही, बारीक चिंतन करा, कीर्तन संपले. हे काका पुतण्याने महाराष्ट्राला फार पुकरून काढले. आणि काका मी तुम्हाला उद्या आलिंगन देतो. बातमी व्हायरल झाली, भगवान श्रीकृष्ण बसले होते मोबाईल खेळत. व्हॉट्सअप होतं त्यावेळेस. आता मोबाईलने माणसं हँग झाली, 24 तास त्याच्यात डोकं घालतात. माणसासाठी मोबाईल का मोबाईलसाठी माणूस हेच कळायला मार्ग नाही. मी म्हणतो जरूर वापरा पण प्रमाण ठेवा. त्या सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे बघा, मागली एक बातमी ती आली होती की त्या गावामध्ये संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान अख्ख्या गावातले मोबाईल बंद असतात आणि गावातला एकही टीव्ही चालू नसतो. शेतकऱ्याने शेतकऱ्याचा धारा काढायचं काम करायचं, महिलांनी स्वयंपाक करायचा आणि 6 ते 8 मध्ये तरुण मुलांनी अभ्यास करायचा, असा त्या गावानं ग्रामसभेत ठराव केलाय. त्या गावचं नाव भारतात आदरानं घेतलं जातं. असे काहीतरी चांगले संकल्प गावाच्या पातळीवर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तयार करा. नुसत्या राजकारण्याने काय हुक्त घेतलं ना आमचा विकास करायचा, आपली काय जबाबदारी आहे का नाही हे प्रत्येकानं मनाव घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री आमदार खासदार गाव बदलू शकतात ना, गावातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपल्या गावचा विकास व्हावा, गावामध्ये चांगले नियम हवेत, गाव सुजलाम सुफलाम व्हावं, हे परिवर्तन प्रत्येकाच्या मनात व्हावं. यासाठी धर्म मंडप. एकच सांगायचं फक्त मोबाईलला काहीतरी प्रमाण ठेवा. सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास असं काहीतरी लिमिट ठेवा. 24 तर त्याच्यात डोकं घालून डोके हँग करू नका. भगवान श्रीकृष्णापर्यंत बातमी गेली की काका पुतण्याची भेट. देवाने भीमाला फोन केला, इकडे काय आलंय म्हणले, हे खरं आहे म्हणले, आम्ही भेटणार रे उद्या. जिवंत राहायचं असेल तर काकाला आलिंगन देऊन जमणार. तो काकाच्या भाषेवर जाऊ नको, काका डेंजर आहे. मी हे काढलं सांगतोय बरं का. तर तुम्ही कुणीकडे जोडता हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, ते तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे. मी ओरिजिनलच धृतराष्ट्राचं आणि भीमाचं सांगतोय. आणि मग भीमाने देवाला सांगितलं, देवा हो तुम्ही देव आहेत पण मी बी भीम आहे, मरण पण शब्दात बदल होणार नाही. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. शब्द दिलाय म्हणले ना, असा शब्द खाली पडून देणार आहे का? शब्द खाली पडेल तर भीम कसला. आता ही चित्र माणूस होतं, ते काय कोणाला भेट होतं का काय तवा. कृष्णाला तरी थोडंफार ती बुजायचं, बाकीच्यांना हानीतच होतं. ती त्याच्या कोणी नादालाच लागत नव्हतं. अहो ते नुसता भीम म्हणलं तरी गचुर धरत होता, त्याला दादा लावावं लागत होतं. भीम दादा, त्याला दादा म्हणलं तर ते थोडाफार असा गोड बोलायचा, नाही तर गचुर धरायचा डायरेक्ट. त्याला काय कोणाला मोजायची गरज होती, स्वयंभू होता, ताकद होती, रगीलपणा होता, काय कोणाला मोजायचे काम आहे. वजनदार माणूस होता तो. हत्तीच्या शेपटाला धरून हत्ती वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता. हत्ती गेलता कुठं, सध्या सॅटेलाइट सोडतात का, हत्ती तिथे गेलता. काय ताकद असेल भीमात. भीमदादात एवढी ताकद का होती, तर आईच्या हातचं कल्याशा भीमाचं पोट भरत नव्हतं. ह्या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. कलियुगातला भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईला धावला, आईवर काय भाजी केली म्हणला, आणि काय तुझ्या हाताला चवण तरा. 10,000चा किराणा महिन्याला जाळ करतो, पण वरण पातळ केलं, भात कच्चा ठेवला, चपात्या जाड केला, भाजीला टेस्ट, आणि तुझ्या हाताला चव नाही, स्वयंपाक बनवायचा नाही, माझ्याशी गाठी. आई म्हणे मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं वय आणि मग मस्त आहे की, त्याला चौकात नेऊन हाणला पाहिजे. अरे आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझी आईस्क्रीम होती, एवढा फरक म्हणल्यावर कसं बी मला ताकती येते ना. आईच्या हातचं सुद्धा पटलं पाहिजे ना. काय ताकद होती हनुमंतरांना राव. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होतं आपल्याला, याडीवाने कराय ना ग. ह्यो वाघ असा झाला थपणार. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. गाडी रावणाची जाळी, जागा बुका केला दाढीचा, पितेच दाढी जाळे मिशा राहिले असते का. धडाधडाच पेटल्या म्हण, गंज पेटल्या उन्ही, जाळलेली लंका, गाव सुद्धा जाळलं. म्हणजे काय ताकद आहे हनुमंतरांमध्ये. एवढी ताकद का होती. अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधात ताकद होती. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर दगड सुद्धा फुटत होता. काय दूध वज्रशील असं. त्याच्यामुळे हनुमंतराने किती मोठा पराक्रम करू दे, आई मान्यच करत नव्हती. प्रोग्राम चंद्राने एक दिवशी अंजनी मातेला फोन केला.
आणि हनुमंतरांचं गुणगान काय म्हणले, तुमची कुस पवित्र हनुमंतरांसारखा वाघ जन्माला आला. मग काय झालं प्रभू, नेमकं काय म्हणणं काहीच नाही म्हणलं. एवढी 18 पद्म वानरसेना गोळा केली, राहून दगडावर रमलेलं, दगड पाण्यात फेकली, सगळ्याला सोबत घेऊन शेतू बांधला. फोन ठेवा म्हणलं, बघते पुढचं. फोन कटवला, हनुमंतराला बोलून घेतलं, बाळा तू माझ्या दुधाचा अपमान केला. हनुमंतर म्हणले, काय चुकलं बाबा, रामासाठी मी माझं सर्वस्व दान दिलं. रामाचं मी प्रभुचंद्रांचा फोन येऊन गेला, त्यांनीच काय कान भरवलं का काय भाऊ, पण त्यांनी तर चांगलं सांगितलं होतं, वानरशानं गोळा केली शितो. इकडे माझ्या दुधाचा अपमान जर करायचा असेल तर आईचं अंजनीचं नाव लावायचं. आपण झालं काय, प्रभू रामचंद्राने आत्ताच मला सांगितलं की वानरशाना गोळा केली, मग शितू बांधला. अंजनी मातेचं दूध तू प्याला होता, शितू बांधण्यासाठी तुला वानरसेनेची गरज काय, तू एकट्यानं शितू बांधाय पाहिजे होता. याला म्हणायचं माता पराक्रम केला म्हणते, जमलं नाही, अजून पुढचं वर्जन पाहिजे होतं. सगळ्यांना काय गरज होती रे, आईचं दूध प्यालाय, तो एकट्यानं शितू बांधाय पाहिजे होता. किती विश्वास होता हनुमंतरांवर अंजनी मातेचा. एवढा पराक्रम करून सुद्धा आईनं मान्य केलं नाही. हे आताच्या अंजनीनं जरा ध्यानात ठेवा. आताच्या आया 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 शिंबड पोरग, शिंबड डबर नत्त आणि एकदम ओरिजिनल विठ्ठलासारखा कलर, आणि नाकात माल सगळ्या डिहरी सांडतो, डिहरी चुळीत भातन दुधन सगळं कुत्र येतं, तोंड चाटून जातं तरी हाड म्हणत नाही. तसल्या खैर्या पोराकडे बघून आई म्हणते, माझं वाघाचं पिल्लू कसं बसलं या. अगं काय चव आली तुझ्या वाघाला, कुत्र तोंड चाटीत तर ते हाड म्हणे ना, असा काय वाघ असतो का. त्या आताची मात एवढा पराक्रम केला तरी अंजनीने मान्य केला ना. काय ताकद होते त्या हनुमंतरांना, तशी ताकद होती भीमदादाला. आणि भीमाने सांगितलं कृष्णाला, तुम्ही गप्प बसा म्हणले, ह्याला कुणाला आलिंगन द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे आमचं आम्ही घरगुती मॅटर आहे, आमचं आम्ही मिटू. तुम्हाला काय आमच्या घरच्या मॅटर मध्ये डोकं लावायचं काम आहे. भीम कृष्णाला बोलायला लागला. कृष्ण म्हणला, अरे तुला आता घरचा मॅटर दिसला का, म्हणजे बोलायला पडल्याच्या पुढं इतक्या दिवस तर हात जोडीत होता, आमचं काम करा ना, आमचं काम करा ना. आता 5 वर्षांनीच भेटायचं विचार रे काय, बघू आम्ही पुढच्या 5 वर्षाला. मग येडेवणी करू नको भीमा, तुझ्या घरचा मॅटर म्हणजे तुला आणि तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं, 18 दिवस युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. मी होतो म्हणून तुझा भाव अर्जुन वाचला, तो काय आमच्या घरचा मॅटर होता का. अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना. अरे मी राजा कुठला होतो आणि राहिला कुठं होतो, द्वारकेचा. अरे भीमा तुला कळतंय का माऊलीने काय प्रमाण सांगितलंय. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा हे तर थांबायचं. मी राजा कुठला, द्वारकेचा, राहायला कुठं, पांडवा घरी. का तुमच्या घरचं मिटवायसाठीच ना. आणि आता सांगतो का घरच्या मॅटर मध्ये डोकं लावू नको. बघ तुला जसं करायचं असेल तसं. जेव्हा देवाने भीमाला झाडलाय, बरोबर म्हणून नेमकं काय म्हणणं तुमचं, काय म्हणणं नाही, आलिंगन देऊ नको. पण शब्द गेलाय, मग एक काम कर, आलिंगन देण्याच्या अगोदर 1 मिनिटाचा वेळ मला दे. ठरलं. देवाने लोखंडाचा भीमाच्या आकाराचा पुतळा बनवून घेतला. दुसऱ्या दिवशी धृतराष्ट्राने केलं सुरू, भीमा ए राजा तो म्हणला होता ना काल आलिंगन देतो. बघा बरं का भाषा किती गोडी, म्हणजे शेवटपर्यंत पुढचा घाफीलच राहायला पाहिजे, त्याला कळलंच नाही पाहिजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे बा नेमकं. भेंडी उठला, देवाने खुणीला का बस म्हणजे मरचिन तुझा दुसरा नंबर रे. पाहिला कोणाचा, लोखंडाचा पुतळा म्हणजे साडका पुढं, लोखंडाचा पुतळा पुढे सरकवला. भीमा म्हणून आलिंगन दिलं त्या लोखंडाच्या पुतळा. धृतराष्ट्र 100 मुलं मारली होती, काही कमी राग असेल का. आणि शेवटचा प्रिय पुत्र जो होता का धृतराष्ट्र, ह्याने हाणला होता बरं का गदेने भीमाने, त्याच्यामुळे त्याला गोड बोलून जवळ बोल. भीमा म्हणून जीच आलिंगन दिलं आणि जीच कर 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जागेवर बुका केला. भीमानं तोच बुका घेतला आणि कपाळाला लावला. मेलो रे, मानला नको रे, मला आलिंगन नको, काका नको, काकी नको, मला पहिलं घरी जाऊन द्या. निघूनच गेलो.